मागणी आहे तुमची? आपण पाहतोय का वरुड मोर्शी तालुक्यामध्ये साधारणतः या 8 ते 15 दिवसामध्ये 65 mm वर तर पाऊस होऊन गेला, पण आमचं निगरगट शासन अजूनही लक्ष द्यायला तयार नाही. वारंवार आम्ही दुष्काळाच्या मागणी त्यांच्यापर्यंत जाऊन केलेल्या आहे, पण आमचे तहसीलदार महोदय, आमच्या कलेक्टर महोदय, आमचे सन्माननीय आमदार महोदय यांना त्या दुष्काळाच्या याच्याशी काही देणं घेणं नाही. उद्घाटनाच्या आणि विविध कार्यक्रमाच्या याच्यामध्ये सगळे लोकप्रतिनिधी तसे आमचे जे वरुड मोर्शी मतदारसंघातले जे काही नेते आहेत हे सर्व आपापल्या कार्यक्रमामध्ये लागले आहे. राजकीय दृष्ट्या आणि काही इंटरेस्ट घ्यायला ते दुष्काळाच्या बाबतीत काही इंटरेस्ट घ्यायला ते तयार नाही. आणि खरं पाहिलं तर शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात सोयाबीन, त्यानंतर कपाशी आणि अख्खा मिरचीचं पूर्ण उत्पन्न, त्यानंतर संत्रा, आमच्यासोबत जवळपास साधारणतः 70 ते 80 ट्रॅक्टर सर्व शेतकरी आलेले आहेत. स्वतःच्या खर्चाने आणि स्वतःच्या पैशांचे सर्व ट्रॅक्टर मालक सर्व शेतकरी बांधव आलेले आहेत. त्यानंतर शेतकरी शेतमजुरांना हेक्टरी 8,000 रुपयाचे जे अनुदान आहे ते तातडीने मिळाले पाहिजे. त्याबरोबर सतत गंभीर अशी मागणी आहे की वरुड मोर्शी तालुक्यात 50,000च्या वर आदिवासीची संख्या आहे, पण धारणी येथील जे सहाय्यक प्रकल्प अधिकारी कार्यालय आहे ते वरुडमध्ये यायला पाहिजे तातडीने, आणि सर्व आदिवासी बांधवांना सरसकट खावटी कर्ज मिळाला पाहिजे. हीच प्रमुख मागणी आम्ही घेऊन एसडीओ साहेबांच्या दालनामध्ये आम्ही चाललेलो आहोत. क्या चलेगी जुल्म की अहले